आणि या सावकाराला ताब्यात घ्या. जी राज. मोरोबंत, या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. हा, आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला. हुजूर, फिर से पढ़ो. जी. सिवा के ताजपोशी की तारीख मुकर्रर हुई है. पूरे दक्खन में मानो जैसे दिवाली. हमें ये सुई नहीं, ये अल्फाज ज्यादा चुभे हैं. आगे. गुस्ताखी माफ आलमपना, लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास, तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्खन में क्या रखा है? दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना अधूरा रह जाएगा. कब पूरा होगा वो? हम हर रोज उनके लोग मार रहे हैं, और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है. जी हुजूर, प्रतापराव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहां से उठी? हम्बीरराव? हम्बीरराव, ये आंधी है या कोई हल्की हवा, इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रतापराव की तलवार संभाल पाएगा. राजाराम, बाजूला ठेवा ती तलवार आणि जाऊन खाऊन या. उद्या आम्ही तुम्हाला दुसरी तलवार देऊ. उद्या राज्याभिषेक समय आमच्या शेजारी युवराज म्हणून कोण बसेल? ही बघा आमची नवी तलवार शंभूदादांनी दिलीये. उद्या चालवायलाही शिकवणार आहे. पण नुसती शिकू नका, तर त्यांच्यासारखी चालवायला शिका. हो. उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाचा दरबार तयार झालाय. आपण पाहायला येणार का? नुसता दरबार पाहण्यापेक्षा उद्या दरबारात युवराज म्हणून बसायला त्यांना जास्त आवडेल. त्यांना की तुम्हाला? हो, आम्हाला शंभूराजे तुमच्याकडे आई म्हणून बघतात. तुम्ही तसंच वागा, त्यांच्या आईसारखं. आई साहेब, आम्ही पण जाऊ का दरबार पाहायला? दरबार पाहणं तुमच्या नशिबी येऊ नये म्हणून तर जीव तुटतोय आमचा.
न भूतो न भविष्यती असा अनुपम्य सोहळा स्वराज्य अनुभवत होतं. पण स्वराज्याच्या चेहऱ्यावरील हा आनंद जास्त दिवस नाही टिकला. कशा आहात तुम्ही? आता आमचं इथलं कार्य संपलंय शिवबा. तुमचा राज्याभिषेक पाहिला. आता बस. हंबीरराव, माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा. जी. आणि तुम्ही सर्वांनी मिळून या स्वराज्याचं रामराज्य करा. जगदंब. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा असं सांगून ही माऊली अनंतात विलीन झाली. आणि दुसऱ्याच दिवशी स्वराज्याचं रामराज्य करण्यासाठी सरसेनापतींनी पेडगाव लुटायची एक अनोखी मोहीम महाराजांच्या समोर मांडली. महाराज, स्वराज्याचं रामराज्य करायचं असेल तर मी म्हणतो त्या पद्धतीनंच लक्ष्मी प्रसन्न करावी लागेल. अशी पेडगाव लुटून? अहो, लूट कसली मोरोपंत? आपलीच गावं देवळं लुटून त्या बहादूर खानानं त्याचा बहादूरगड भरलाय. आंबीरराव, पेडगावात घुसून बहादूर खानाला मारणं सोपी गोष्ट नाहीये. का? औरंगजेबाचा दूधभाऊ आहे तो. आणि म्हणून तर दिल्लीवरून खास राज्याभिषेक रोखण्यासाठी त्याला पाठवला होता. मग रोखला का? त्याच्या नाकावर टिच्चून आपण समद्यांनी केलाच की राज्याभिषेक. राज्याभिषेक रोखला नाही, पण तो रोखण्याकरता उत्तरेला शेगूळचा खंडोबा, भगवती माय, लक्ष्मीनारायण, मोरेश्वर आणि अशीच सोन्यानं मढवलेली कित्येक देवस्थानं भ्रष्ट केली त्या खानानं. गावागावातली मंदिरं ओस पडली आहेत. पिढ्यानपिढ्या पुजलेले देवदेवता तोडून मोडून बहादूरगडला नेऊन टाकलेत त्यांनी. हंबीरराव, राज्याभिषेकानंतर लगेचच बहादूर खानासारखं जनावर अंगावर घेणं योग्य नाही. अहो, पण काय हरकत आहे? अहो दत्तूजी, त्याच्या पापाचा गडा भरला की आता वय. रिकामं करून टाकू. दत्ताजी, अहो राजगड तोरणा घेतला आपण, बहादूरगड काय जड आहे. महाराज, 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येते. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव. निसंकोच बोला. महाराज, सरसेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दमाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो. म्हणजे आपल्या महालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमची कसली पद्धत? हे बघा, गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभलंय. महाराज, एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव. जबाबदारी कोणाची? माझी. जबाबदारी माझी. महाराज, जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी. महाराज, मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय, त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको. का? पंचांगात मुहूर्त नाहीये का? समजा असेल मुहूर्त तर उद्याच निघणार का? आज निघणार. म्हणजे उद्या